झालं आवाज ठीक आहे. जय गुरु. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि संस्कार शिबिराच्या ऑनलाईनमध्ये असलेले सगळे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षकगण, आज राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या द्वारे आणि श्री गुरुदेव बहुउद्देशीय संस्थेद्वारे अर्थात सत्यपाल महाराज संस्थेद्वारे संयुक्त शिबिर चालू आहे. त्यात मला कार्यकर्त्यांनी विषय दिला आहे माझ्या आयुष्यातील राष्ट्रसंत. वास्तविक पाहता जे जे गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहेत आणि जे राष्ट्रसंतांना मानणारे आहेत त्यांच्या आयुष्यात येणं प्रकारे राष्ट्रसंत आहेत. प्राचीन संस्कृतीमध्ये जे जे साहित्याद्वारे आपण लक्ष करतो ते सर्व संत आपल्या आयुष्यात आहेत. ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथ्याच्या रूपानं तुकाराम महाराज आहेत, एकनाथी भागवताच्या रूपानं एकनाथ महाराज आहेत, बुद्धांच्या रूपानं साहित्याच्या रूपानं भगवान बुद्ध आहेत, येशू ख्रिस्त आहेत, मोहम्मद पैगंबर आहेत. म्हणजे या देशामध्ये किंवा जगामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून जे त्याचे उपासक असतील किंवा त्यांना मानणारे असतील ते महापुरुष त्यांच्या आयुष्यात आहेत. फक्त माझ्या आयुष्यातील राष्ट्रसंत हेच केवळ नाही आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे. घुसरकर महाराज आमचे प्रिय मित्र, त्यांनी एक भजन लिहिलं आहे, संत मेही संत एक खंबीर तुकड्या दास था. आणि दुसरी ओळ महत्त्वाची आहे, सब संत के आदर्श की तस्वीर तुकड्या दास था. म्हणजे सर्व संतांच्या आदर्शाची तस्वीर म्हणजे तुकडोजी महाराज असं त्यांना म्हणायचं होतं. मी या दृष्टीनं महाराजांच्याकडे पाहतो. माझ्या आयुष्यात राष्ट्रसंत जवळजवळ वयाच्या 16व्या-17व्या वर्षी आहे. आमच्या घरी वारकरी संप्रदाय आणि आमचे वडील आमच्या आजोबापासून सगळं वारकरी संप्रदायाचंच घराणं. आजही मी वारकरी संप्रदायाचं अनुयायी आहे. कारण काय, राष्ट्रसंतांच्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये जे लोक आहेत ते सगळे धर्माचे अनुयायी आहेत अशी माझी श्रद्धा आहे. कारण सर्व संत के आदर्श की तस्वीर तुकड्या दास था, याचा अर्थ भगवान बुद्धाचे अनुयायी असतील ते राष्ट्रसंतांचे अनुयायी आहेत, येशू ख्रिस्ताची अनुयायी आहेत ते राष्ट्रसंतांना मानणारे आहेत. माझी अशी श्रद्धा आहे. माझ्या आयुष्यात 16-17 वर्षाचा असताना महाराज आमच्या घरी आले आणि त्यावेळेसच मला महाराजांचा प्रभाव माझ्यावर खूप पडला. काय माहीत काय नाही, त्यांच्या चर्याकडे पाहून त्यांना मला असं वाटलं की हे आपल्या आजोबाचे ठिकाणी, आपल्या वडिलांचे ठिकाणी आहे असं वाटलं मला. आणि त्यानंतर भजन वर्गात मी आलो 1965 साली. मोजरीच्या वर्गात भजन वर्ग होता तेव्हा. 3 महिने भजन वर्गात आलो. काही कार्यकर्ते आमचे
किसन पारिश्रे वगैरे त्यावेळेस आमचे विद्यार्थी, आमचे सहविद्यार्थी होते, जामोदे होते त्यावेळेस. तर महाराजांचा सहवास त्याच्यामुळे मला लागला आणि इतका महाराज भावले. 3 महिन्यानंतर घरी जाण्याचा वेळ जेव्हा आला तेव्हा मी महाराजांना म्हटलं, प्रार्थनेचा काळ, प्रार्थनेची वेळ होती. महाराज एकटेच त्या प्रार्थना मंदिराच्या रस्त्यावर फिरत होते. तो अवधी पाहून महाराजांच्या जवळ गेलो. म्हटलं, बाबाजी मला काही तुमच्याशी बोलायचं आहे. महाराज म्हणत, असं काय? मग तू सकाळी सकाळी 5 वाजताच्या आधी ये आणि मला भेट. कुठं भेट? दास टेकडीवर. थंडीचे दिवस, दिवाळीचा वेळ, पण इतक्या सकाळी मला भेटायला सांगितलं, हे कमालच आहे. मग मी तिथं गेलो, बाहेर बसलो. महाराजांची वेळ झाली, स्नान बिन सगळं आटोपलं, मालिश त्यांची आटोपली आणि ध्यान करण्यासाठी आश्रमात आले. रामकृष्ण हरी मंदिराचा तो परिसर आहे दास टेकडीवर, आणि तो दास टेकडीचा परिसर आणि गुरुकुंज आश्रम हे जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे. मग महाराज बाहेर पडले आणि मग मी दिसलो. अरे, तू कधी आला? म्हटलं, आम्ही सांगितलं तुम्ही 5 वाजता यायचं, मी 5 वाजता आलो. आला नाही. मग मी संकोचलो. ठीक आहे, माझ्या गाडीत बस, आपण ध्यानाला जाऊ. मग मी महाराजांच्या गाडीत बसलो. महाराजांची गाडी 2 व्हीलर होती. आणि मग येताना चर्चा केली महाराजांनी. काय म्हणायचं आहे तुला? म्हटलं, मला आपल्यासोबत राहायचं आहे, असं माझी इच्छा आहे. असं काय? बरं. मग दिवाळी ये तू. आता दिवाळीत हे म्हटल्यानंतर घरच्या लोकांनी तर मला बोलावलं होतं दिवाळीसाठी, आणि महाराज म्हणत होते की दिवाळीत ये. माझा मोह घरचा सुटला नव्हता, म्हणून मग भावाजींनी म्हटलं, आम्ही भावाजी म्हणत होतो. राष्ट्रसंतांना संबोधित करत असताना महाराज म्हणत नव्हतो, भावाजी म्हणत होतो. आणि आजही सुद्धा गुरुकुंजातले लोक भावाजीच म्हणतात. भावाजी, मी आमचं घरी जायचं आहे. ठीक आहे, जा घरी. मग घरी गेल्यानंतर माझं मन काही लागलं नाही. अपार म्हणजे माझं मन इतकं महाराजांच्याकडे ओढले गेलो, काय समजत नाही कसं ओढ घालावी लागली. आणि राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण वर्ग याची जाहिरात आली आणि मग मला राहावं गेलं. नंतर मग तारखा बदलत गेल्या आणि ते तारीख उजाडली. नागभीड, चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड आहे, त्या नागभीडला बोलावलं आणि शिबिर तिथं चालू होणार आहे चातुर्मासात. मग तिथं गेलो. महाराजांचा सहवास. आणि तुम्हाला काय येते, तुम्हाला भगवद्गीता येते का, असं कोणी विचारलं. मला वाटते मदन गोपाल भैया आहे, त्यांनी विचारलं. तर आमच्या शेजारच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं, याला भगवद्गीता पूर्ण येते बरं. कारण काय, माझ्या 14व्या वर्षी गोपाळ बुवा होते, आम्ही वेगळीला होतो, त्यावेळेस पूर्ण भगवद्गीता माझी पाठ झाली होती, 700 श्लोक. आणि संस्कृत आपल्याला काही समजत नाही, श्लोक पाठ झाले. म्हणून मग मी ऋषिकेशला गेलो होतो संस्कृताच्या व्याकरणासाठी. आणि 2 शब्द पाठांतर केला होता, त्याचा अहंकार होता माझ्या मनात. मी भरा 2-4 अध्याय पाठ म्हणून टाकले. महाराजांच्या पर्यंत गेली गोष्ट.
भावाजी एक पोरगा भगवद्गीता म्हणतो चांगला. मग महाराज म्हणत की कोण आहे, काय आहे विचारलं. मग माझी भेट झाली. मला महाराजांनी अक्षरशः कवटाळलं. अरे तू चंद्रपूर जिल्ह्यात आहे, भाताचा प्रदेश आहे, तुम्ही पोळ्या आणि भाकरी खाणारे. अरे आमच्या पोरांना भातच खाऊ घालाल काय? रोड होतील तर घरचे लोक म्हणतील ना आम्हाला की बाबाजीच्या सोबत पोरं गेले आणि रोड झाले. अशी आत्मीयतेची त्यांची जी बोलणं होतं महाराजांचं, फार फार मला किती हां तो ते मला ती गोष्ट आठवत म्हणजे मला गहीवर होती. हां नंतर मग शिबिरात आलं. शिबिरातून घरी गेलो. आमच्या वडिलांनी पत्र पाठवलं महाराजांना की बाबाजी आमच्या घराण्यात कोणीही मुलगा कोणी पोरं रिकामचूट नाही, व्यवहार करतो, आमच्या इथं कर्तव्य करतो. आणि तुमच्यासोबत आमचा हरी आहे. मला हरी म्हणत होते, महाराजही म्हणत होते मला हरी आहे. तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही याला घरी पाठवा. तर महाराजांच्या जवळ तुम्ही तर बाबाजी म्हटलं मी काही घरी जात नाही. अरे घरी गेलं पाहिजे. मग त्यांच्या आज्ञेनं घरी गेलो आणि पुन्हा लगेच आलो. तर पुन्हा एक पत्र आलं. मग महाराज मुंबईला होते त्यावेळेस. मुंबईवरून त्यांना जानेफळला जायचं होतं. जानेफळ म्हणजे जालन्यावरून जानेफळ जवळच आहे, ठाकरे दादांचं, रामराव ठाकरेंचं. तर त्यांनी नांदुऱ्याला आले महाराज. कशासाठी? माझ्यासाठी. मी गुरुकुंजात होतो, वडिलांचं पत्र आलं होतं. तर त्यांना सांगितलं की मी नांदुऱ्याला येतो. आणि नांदुऱ्याला आल्यानंतर मग आमच्या घरी आले. एकादशी होती त्या दिवशी. आणि एकादशी फराळ वेगळं केलं महाराजांचं. आणि मग काय झालं की आमच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवला महाराजांनी. तुम्ही हरीला बोलावलं आहे. मी त्याला विचारलं तर तो म्हणते की मी काही घरी जात नाही. तो माझ्याजवळ आहे तर काही हॉटेलचे कप बसत घ्यायसाठी तर नाही. तो माझ्याजवळ आहे तर चांगलंच करेल. तुम्ही काही चिंता करू नका. याच्यासाठी मी तुम्हाला सांगायसाठी मुद्दाम नांदेडला. मंडळी किती अनंत उपकार नाही व्हावा. त्यानंतर मग आश्रमात भावाजी आले. भावाजी म्हणत की काय तुझ्या वडिलाला सांगितलं. म्हटलं चांगलं केलं, बरं झालं. आता काय झालं तर दिवसामधून दिवस निघून गेले. आमच्या प्रशिक्षणामध्ये यशोदास रामटिके गुरुजी होते. आम्हाला ते प्राचार्य होते. आणि महाराजांचं संपूर्ण त्यांनी साहित्याचा अभ्यास केला आहे. मूर्ती लहान पण कार्य महान. रामटिके गुरुजींनी संपूर्ण भारत देश छोट्या छोट्या पावलांनी पादाक्रांत केला. सगळ्या भारतामध्ये ते फिरले. अशी एक व्यक्तिमत्व आम्हाला मिळालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की प्रशिक्षणाचा राष्ट्रसंतांच्या कार्याचा जवळून परिचय झाला मला. घुसरकर महाराज होते त्याच्यामध्ये, प्रल्हाद पारिशे होते, भोजराम भाऊ कुंडे होते. इथं बरेच विद्यार्थी होते. काही त्याचे नावही आठवत नाही मला आता.
तर ते आम्ही 2 वर्ष होतो आणि नंतर मग महाराज बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी गेले. तर त्यावेळेस शेवटचा महाराजांचा पंढरपूरची वारी होती. त्यावेळेस मी महाराजांच्या जवळ होतो. दास टेकडीवर महाराज जेव्हा जेव्हा राहत होते तेव्हा तेव्हा रामटेकडीजीला महाराजांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मी निवासस्थानी असेल त्या वेळेस या पोराला म्हणजे मला सुट्टी द्यायची. मला तर आनंदच झाला त्याचा, परमानंद. मग बाबाजी आले की रामटेकडीजीला म्हणत की बाबाजी आले मला जावं लागते. ठीक आहे जावं असं म्हणून मग शेवटची जेव्हा पंढरपूरची त्यांची वारीची तयारी झाली तर महाराजांनी मला विचारलं, अरे का रे पोरा, काय आणू तुमच्यासाठी पंढरपूरहून? तर मी चटकन म्हटलं, पण माझ्या गळ्यात माळ होती. माझ्या गळ्यात म्हणजे आमच्या घरात मुलगा झाला की पाचवी झाली का त्याच्या गळ्यात माळ पडायची असा आमचा प्रघात होता वारकरी संप्रदायाचा. माझ्या गळ्यात माळ होती पण बाकीच्यांच्या गळ्यात माळ नव्हती. मला जे त्या गोष्टी खटकल्या होत्या. तर बाबाजी आम्हाला माळ पाहिजे तुळशीची, आमच्या सगळ्यांच्या गळ्यात पाळ पाहिजे, मलाही पाहिजे. असं काय, बरं बरं बरं. आणि महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरची शेवटचं कीर्तन त्यात त्यांचं झालं. नंतर मग जाणीवपूर्वक त्यावेळेस बाबा यादव सेक्रेटरी होते. बाबा यादवला सांगितलं की आमच्या पोरासाठी 12 माळा तुम्ही घ्या तुळशीच्या. आणि बाबा यादवनी महाराजांच्याकडे 12 माळा सोपवल्या. तेव्हा मी नांदुऱ्याला काही कामाकरता गेलो होतो. महाराज आले आणि सांगितलं की हे पोरं हो, तुम्ही आता तुम्हाला माळा घ्यायला सांगितल्यानं. तर महाराजांनी स्वतःच्या हाताने आमच्या गळ्यात माळ टाकली. मी हजर नव्हतो. अरे ते हरी आहे ना, त्या हरीला माळ घेऊन जातात. मग ते निमित्ताने माझ्या गळ्यात माळ, एक माळ राहिली होती. अरे आता कोणाला? मग आमचे संगीताचे शिक्षक होते माहुलकर गुरुजी, त्या माहुलकर गुरुजींना दिले. आणि मला माहीत नाही महाराजांनी आयुष्यात कोणाला माळ घातली का काय घातली, परंतु आम्ही धन्य झालो त्या माळेनं. माळ निमित्त आहे. माळ म्हणजे तुळशीची माळ आहे, काही काही हा प्रसाद आहे. काही प्रसाद देतात, काही माळ घेतात, कोणी फुल देते, पण आम्हाला तो प्रसाद वाटला. एक गोष्ट मला आठवते महाराजांची. एक त्याच्यानंतर ती महाराजांच्या जवळ होतो मी तेव्हा एक मोजरीतील एक म्हातारी महाराजांच्या समाजातील म्हणजे भाट समाजातील होती. ते त्याच्या म्हातारे नवरा होती आणि ती महाराजांनी फुलं तोडून विकायची मुभा दिली होती त्यांना. आश्रमातील फुलं, आश्रमात फार फुलं काय करतात फुलांचं म्हणून. तर महाराज नागपूरला मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. गॅस ट्रबल होता महाराजांना, म्हणजे पोटामध्ये गॅस साचला होता, भरपूर मोठं पोट झालं होतं. आणि तो मग लोक महाराजांच्या दर्शनाला गेले. तर ते हे 2 म्हाताऱ्या होत्या. एक होती भाटीन म्हातारी, त्याचं नाव माहीत नाही त्याला, पण भाटीन बुडी सगळं म्हणत असते. मग मलाही भाटीन बुडी नाव काही मला विचारायचं काही कारण नव्हतं. हे भाटीन बुडी त्यांनी नितीन नवस केला होता की बाबाजी देवानी सुखरूप आणलं पाहिजे, आजार भरा झाला पाहिजे. आजार भरा झाला तर मग मी
शेरभर तुपाचा दिवा लाईल असे त्यांनी नवस केला होता. आणि दुसरा नवस केला होता ते कोंघाबाई होती मोजरीची. तिनं म्हटलं होतं की मी 16 ब्राह्मणाला भोजन देईन, देवानी महाराजांना सुखरूप ठेवो. आणि महाराज आले. तो काळ आमच्या पाहण्यातला होता. मग गोष्ट अशी झाली की सकाळचा वेळ होता. बाबाजी इथं दास टेकडीवर बसले होते या आराम खुर्चीवर. मी बाजूला होतो. त्या म्हातारी आली, बाबाजीला नमस्कार केला आणि उभी राहिली बाजूला. पण हात जोडून म्हणते, बाबाजी मी नमस केला तुम्हाला. महाराज म्हणत की महाराजांचं बोलणं असं आहे होतं. कसं बाबाजी? महाराज म्हणत, काय म्हणतं? मी नवस केला. असं कोणता नवस केला? तुम्ही आजारातून बरे झाले तर मग मी 1 शेर तुपाचा दिवा लाईन असं महाराज म्हणत. मी सगळ्यात तिच्या चेहऱ्याकडे आणि महाराजांच्या चेहऱ्याकडे आडून पाहत होतो. मग महाराज थांबले. असं तू 1.25 शेर तुपाचा दिवा लावशील? हो. मग प्रार्थना मंदिरात लावू का तुमच्या दास टेकडीवर लावू? सांगा तुम्ही. महाराज थोडे थांबले. महाराज म्हणत भाटींगुडीला म्हणत, अगं गरीबाला चटणीवर तेल भेटत नाही आणि तू काय 1.25 शेर तुपाचा दिवा लावशील का? दिव्या लावून काय उजेड पाडेल? माझ्या म्हटल्या नवस फेडशील का तुझ्या म्हटल्यानं नवस फेडशील? बाबाजी तुम्ही म्हणाल तसं. मी पाहतच होतो बाबाजी काय म्हणतात. तर महाराज म्हणत होते की असं समोर त्या गुरुदेव नगरात मध्ये तिथं झोपडपट्टी होती त्यावेळेस. आता जास्त मकान झाले त्यावेळीची गोष्ट. महाराजांनी बोर्ड दाखवलं त्याला की हे इथं झोपडपट्टी दिसते का तुला? हो. माझा नाव जर फेडशील तू तर तू माझ्या महाराजांच्या भाषेत सांगतो मी. छटाक छटाक अर्धी छटाक या गरीबाच्या झोपडीत तू तूप वाटून दे म्हणजे नवस पावला असं समज. बाबाजी हात जोडले. ठीक आहे बाबाजी. मग मी विचार केला हा महात्मा किती दूरदृष्टीचा होता. म्हणजे गरिबाची किती कण होती. तुपाचा दिवा जाळल्यापेक्षा गरिबाच्या जेठागणीत तूप टाकणं त्यांना किती श्रेयस्कर वाटलं. यज्ञात तुपाची आहुती देणाऱ्या साधूच्या पेक्षा किती महान विचार आहे तो. राष्ट्रसंत मी अनुभवलेले ते असे आहे. दुसरी गोष्ट ते कोंगाबाई आहे. 16 ब्राह्मणाचा त्यांनी नवस केला. ती दुसऱ्या दिवशी आली. बायाचं मोठं कॉम्पिटिशन असते. तिनं नवस फेडला. मी नवस फेडला होता. मग बाबाजीकडे आम्ही होतोच. मी होतोच समोर. ते हात जोडून उभे राहिले दाष्टीकडे. बाबाजी 16 ब्राह्मणाचा जेवण देण्याचा माझा संकल्प आहे. आपल्या मोजरी गावात फक्त 5-7 ब्राह्मणच आहेत. बाकीचे कुठून आणून तुम्ही सांगा. तुम्ही महाराज म्हणून असं 16 ब्राह्मणाचा नवस केला. चांगली गोष्ट आहे. कुठून असेल ब्राह्मण?
तुम्ही म्हणाल तिथं, अरे जिथं पाणी आहे त्यातच पाणी टाकशील काय तू? हे आमचे पोरं आहेत. मी होतो माझ्याकडे बोल दाखवून, हे आमचे पोरं आहेत, हेच ब्राह्मण आहेत, माझे प्रचारक म्हणजे ब्राह्मण. तू याला जेव घाल. ठीक आहे बाबाजी, ते कोंघा गोडी म्हणाले. आणि त्या दिवशी महाराज जिथं वेळ महाराजांचा घेतला ते ना मुक्काम होता आहे म्हणून, आणि दुपारच्या वेळेस जेवणाचा कार्यक्रम केला गेला. घरून स्वयंपाक केला, पूर्णाचा स्वयंपाक, खीर, तूप, आणि आमच्या सगळ्यांना बसवलं. हे पोरं तुम्ही कोणीच वाढवायला लावू नका, ब्राह्मण आहे तुम्ही. मग आम्ही बसलो. तर आणि महाराजांनी त्या हातारीच्या हातावर पाणी टाकलं. धार्मिकता महाराजांना वावळं होतं. ज्याची जशी जसे भावना असेल त्याच्याप्रमाणे महाराज तसं लोकांमध्ये ॲग्री होत असत. त्यावेळेस मला समजलं. त्याच्या हातावर पाणी टाकलं आणि मी म्हणतो तसं म्हण, सांगा बाबाजी. महाराज जे शब्द आहेत ते भावानुवाद मी करतोय. आता महाराज म्हणत की मी महाराजांच्या आजारात, ते बाई म्हणत होती, मी महाराजांच्या आजारात नवस केला 16 ब्राह्मण भोजनाचा. ते बाई मागून म्हणत होती. आज तो माझा संकल्प महाराजांच्या उपस्थितीत 16 ब्राह्मणाचा आज पूर्ण झाला आहे आणि पाणी सोड. त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं. मला त्यावेळेस आठवण कशी आली, एकनाथ महाराजांच्या अस्पृश्यता लोकांचं जेवण घेतलं त्यावेळेची आठवण आली. राष्ट्रसंत हे न विचाराचे होते आणि कोणाचंही मन दुखवत नव्हते. महाराजांचा विचार असा होता. शेवटचा जो काळ गेला की नाही महाराजांचा, त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार मंडळी. महाराजांचा कित्येक आठवण आहेत की मी ते आठवण सांगताना मग गहीवर होतो, म्हणून मी काही गोष्ट सांगत नाही या ठिकाणी. मला तुम्ही गहीवरला पाहताना मी माझे शब्द बंद होतात. असा महापुरुष आमच्या डोळ्यांनी आणि पाहला. कित्येक जन्माचं आमचं पुण्य आहे. काही लोकांचं पुण्य असेल पण आमचं पुण्य अधिक आहे. संतांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो एक घटना घडते आणि त्यांचा संपूर्ण जीवनाचाच विचार केला जातो. जसं नामदेवानी कुत्र्याच्या पाठीमागं तूप घेताना धावले. नामदेव महाराज ऋषिकेशी कोरडा पोळ्यापेक्षा खाशी म्हणून तूप घेऊन धावले. हे एकच घटना नामदेवाच्या जीवनामध्ये पूर्णत्वाला नेणारी घटना झाली. एकनाथांची घटना कडेवर अस्पृश्यताच भाग नेण्यात झाली. ते संपूर्ण जीवनाचा त्याचा आलेखच लक्षात येतो. ठीक आहे. काही संतांच्या एकाच गोष्टीमध्ये त्यांच्या जीवनाचं स्वारस्य आहे असं मला म्हणते. राष्ट्रसंतांच्या जीवनात अनेक अशा घटना घडल्या की त्या प्रत्येक
आदरणीय सुदामजी सावरकर यांनी अनंत उपकार करून ठेवले या समाजात. संत वाङ्मयात आणि सगळ्या संतांच्या परिवारामध्ये संत कसा असावा यावर त्यांनी जीवनयोगी नावाचे जे 11 खंड लिहिले आहेत ते सगळ्यांनी वाचनीय आहेत. आणि मी पाहिलं राष्ट्रसंत हे कोण्याही पंथामध्ये कोण्याही धर्मामध्ये मान्यता पावले. काही काही संत जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हे खरीच आहे, परंतु त्यांच्या अनुयायांनी त्यांना कोठडी बंद केलं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे जगाचे, तुकाराम महाराज हे जगाचे, एकनाथ महाराज, तुलसीदास, भगवान बुद्ध, आंबेडकर, महात्मा फुले आपल्या महाराष्ट्रात झाले. हे सगळे एका जातीपुरते, धर्मापुरते, पण जातीला लोकांनी, पंथाच्या लोकांनी, एका विशिष्ट गटांनी त्यांना आपलं करून ठेवलं. म्हणजे मग दुसरे लोकही सुद्धा त्यांचे अनुयायी तर हे महात्मा फुले, आंबेडकर म्हणजे बौद्धाचे असे लेबल लावतात आणि हे आमचे आहे, हे आमचे आहे. कृपा करून ह्या गोष्टी दूर सारल्या पाहिजे. शिवाजी महाराज, जिजाऊ, आता उद्या म्हणजे काल अहिल्याबाई होळकर, हे सगळे एका जातीपुरते, धर्मापुरते झाले नाही. आणि त्या अनुयायांचं विशालता कशातून दिसते? जो जो मेरे सब है मेरे, जो जो मिले सब है मेरे, यह जिसकी भावना, बुरा न किसी का हो कोई जिसकी कल्पना. काही लोक तुकडोजी महाराजांना दोष देतात, ग्रामगीतेला दोष देतात. ते ज्या संतांचे उपासक आहेत त्या संतांचे उपासकही ठरत नाही. ज्ञानेश्वर तुकारामाला जे लोक दोष देतील ते त्या संतांचे अनुयायी म्हणवतात, ते संतांचे अनुयायाच्या विरोधात बोलतात. जे काही ग्रामगीतेच्या तुकडोजी महाराजांचा विरोध करते, कोणीही संप्रदायाचे असो, मला संप्रदायाचं नाव घ्यायचं नाही, पण ते त्या संप्रदायाचे ठरतच नसतात असा माझा पक्का अनुभव आहे. भगवद्गीतेमध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच, पहिलाच भक्ताच्या लक्षणातील पहिलं लक्षण कोणतं आहे? अद्वेष्टा सर्वभूतानां. अद्वेष्टा म्हणजे द्वेष कोणाचाही करू नये असं आहे. वैष्णवांचा धर्म तुकाराम महाराज म्हणतात ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. त्याच्यामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे सर्वेश्वराचं पूजन म्हणजे कोण्याही जीवाचा मत्सर करू नये. बेल फुलं वाहतात, तीर्थयात्रा करतात, व्रत करतात, हे पूजन नाही. सर्वेश्वराचे पूजन कसं म्हणतात ते? आता सर्वात्मक देव येणे वाघ यज्ञ तो विषय, म्हणजे भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. हे ज्ञानेश्वराच्या वाक्याला हे अनुयायी हरताळ खासतात. पुन्हा आणखी आम्ही संप्रदायाची म्हणतात, वारकरी संप्रदायाचो, अनुभव संप्रदायाचो, अनुभव संप्रदायाचे किती किती उदाहरण. तो एक पद्मनाभी होता ना, दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना तो बोलला होता. त्याच्यामध्ये चक्रधर किती व्यथित झाले होते. त्या दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांना माफी मागायला लावली त्यांच्या जवळच्या शिष्याला, की जा तू माफी माग, तू कसा कसा बोलला. तू जास्त काही मी विश्लेषण करत नाही, परंतु आम्ही सर्व लोक एकदम
मानवतावादी विचार केला पाहिजे. हा व्यक्तिशा व्यक्तिनिष्ठा असली पाहिजे. व्यक्तिनिष्ठेशिवाय तत्वनिष्ठा आंधळी आहे. पण तत्वनिष्ठेशिवाय व्यक्तिनिष्ठा सुद्धा वांझोटी आहे, माझं म्हणणं आहे. तुकारामाची व्यक्तिनिष्ठा कोणती होती? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, हे त्यांची व्यक्तिनिष्ठा होती तुकारामाची. परंतु त्या व्यक्तिनिष्ठेत रूपांतर कसं केलं त्यांनी? कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्मे सर्वस्वर पूजनाचे. आणि साधूचा विचार करत असताना जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविधी परोपकार. ज्ञानेश्वर महाराजांचा व्यक्तिनिष्ठा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हे ज्ञानेश्वराची व्यक्तिनिष्ठा. परंतु तत्वनिष्ठेमध्ये रूपांतर करत असताना काय म्हणून निघतो? भूता परस्परे जगो मैत्री, हे त्यांची सगळ्या संतांची. आपल्या तुळशीदासांची व्यक्तिनिष्ठा रामावर होती ना, परंतु काय म्हणत होते ते? सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जीवबाई. अशी महान विचार सांगितला पाहिजे समाजामध्ये. आज जे लोक आहेत ना, ते लोक काही असेल की ईश्वर रामाचा प्रचार करतात. जे लोक कोणी धर्माचे सो, आम्ही त्यांना वंदन करू, मान्यता देऊ. आज या जे फेसबुक आहे, फेसबुकाचं पान आहे, असे आमचे सत्यपाल महाराज किती महान विचार करतात आणि प्रयत्नशील आचरण करतात. काही लोक बोलतात, काही लोक आचरण करतात. सत्यपाल महाराज आचराने दुसऱ्या सांगा सकळ बावी बागी तैसे बागा बाप हो, ह्या विचाराचे. त्यांचा मुलगा आणि त्यांचे डॉक्टर धर्मपाल, आमचे फेसबुकचे आमचे विद्यार्थी आहेत सचिन माहोकार, हे सगळे पोरं हे आमच्या राष्ट्रधर्म प्रचार समितीला जुळलेले आहेत. 81 साली आम्ही राष्ट्रधर्म प्रचार समिती निर्माण केली, भुसरकर महाराजांनी काही मंडळी. तर त्यावेळेस फक्त पहिल्या शिबिरात 18 विद्यार्थी होते आणि लोकांना, मुलांना त्या संस्काराच्या दृष्टीनं आजच्या घडीला आवश्यक आहे म्हणून जवळजवळ 60 ते 70 शिबिरं या महाराष्ट्रामध्ये, खानदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, इतका मानवतावादी विचार लोकांना पटवला. आणि आमचे सगळे शिक्षक, जवळजवळ 250 शिक्षक आमचे, त्यांना पगार नाही, सेवा. एकाचं नाव काय घेत बसा. आमच्या जवळ हे काही कार्यकर्ते आहेत की आमचे लाखांदूरचे ज्ञानेश्वर महाराज, मनोज महाराज, रुपेश, ते महाराज नंबर, मी महाराज म्हणतो पण ते त्याला स्वतःला महाराज म्हणू नये. महाराज एकदा म्हणाले होते की एक महाराज होते पंढरपूरच्याकडचे, ते महाराजांच्या पिढीला आले आणि आमचा परिचय करून दिला महाराजांनी. हे आमचे आजीवन प्रचार होणारे विद्यार्थी असं म्हणत होते. ते निघून गेले. मग मला जवळ बोलावं, म्हणत का रे तुम्ही प्रचारक आहे हे मी म्हणतो, पण तुम्ही स्वतःला प्रचारक म्हणून घेऊ नका, तुम्ही सेवक म्हणून घ्या. महाराज म्हणणं तर वेगळंच आहे, पण आता कीर्तन केलं, भजन केलं तर महाराज म्हणतात, लोकही म्हणतात आणि तेही सुद्धा महाराज म्हणून बोलतात. ह्या गोष्टी संपल्या पाहिजे. आमचे सुंदर महाराज आहे, प्रशांत ठाकरे आहे, स्वप्नील लिंगोरे आहेत, आमचे डॉक्टर तराळे आहेत, राष्ट्रधर्म प्रचार समितीचे व्यवस्थापक आहेत.
ते काढले. आणि पोकळे गुरुजी आहेत बडनेऱ्याला, हे सगळे मंडळी हे गृहस्थाश्रम करून सुद्धा या भावनेत तदाकार झाले आहेत. मी तर निमित्त आहो, लोक माझं नाव घेतात. काय नाव घेतात? मी काही करत नाही, काही केलं मी, परंतु हरिभाऊ वेरुळकर म्हणून नाव आहे फक्त. सगळे करणारे जे आहे विद्यार्थी आमच्या वारकरी संप्रदायाशी, महानुभाव संप्रदायाशी, बुद्ध संप्रदायाशी, ख्रिश्चन धर्माच्या लोकांना, हे इस्लाम धर्माच्या लोकांना, हे सगळे मानवतावादी आहेत. आणि जे मानवतेला विरोध करणारे आहेत ते मात्र विरोध तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे की तुकाराम महाराज काय म्हणतात की पर निंदको तो आम्हा दावेदार, जो दुसऱ्याला आघात करते तो आमचा शत्रू आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि सगळे आपण एकच आहोत. त्याप्रमाणे आपण सगळे एक आहोत. मी काही बोलणार नाही, कारण काय 1 तास बोलल्यानंतर बोलणार नाही असं म्हणतो. वास्तविक पाहता ह्या सगळ्या आतापर्यंत फेसबुकावर जे लोक आहेत की नाही, ते त्या लोकांनी जे सांगितलं आहे त्याची निरुक्ती होऊ नये या भयास्तव मी फक्त माझ्या विचाराने सांगितलं. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी धर्म डॉक्टर धर्मपाल आहे, आमचे सचिन आहे, आमचे काय अकोल्याचे बरगड दादा आहे. बरगड दादा खूप मोठं काम आहे बरं. त्यांनी 7-8 वर्षापासून साहित्य संमेलन, विचार साहित्य संमेलन, एक त्यागी माणसाच्या सहवासात काही त्यागी लोक राहतात म्हणून हे घडते. माझ्या आयुष्यातील राष्ट्रसंत ह्या आमच्या कार्यकर्त्यांनी मला विषय दिला आणि त्याप्रमाणे सेवकाची आज्ञा स्वामीशी प्रमाण याप्रमाणे मी प्रयत्न केला. चूक भूल माफ असली पाहिजे. आणि पुन्हा नक्की उद्या आपण बोलू. तोपर्यंत जय गुरु.